जी काही डिप्रेशन म्हणा, एन्झायटी येस, म्हणा, हे प्रमाण वाढत जाणार आहे आणि त्याच्यावरच जर तुम्हाला काम करायचं तर रेकी हे खूप प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. येस. सोपं आहे हं, आणि कोणीही करू शकेल असं आहे. टेक्निक्स भरपूर आहे. हं, हे जे अँक्साइटी, डिप्रेशन आहे याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो आजच्या काळामध्ये. हं. येणाऱ्या वेळेमध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये हेच प्रमाण वाढत जाईल. करेक्ट. आज तुम्ही जर बघाल तर मागच्या 5 वर्षापेक्षा आजच्या काळामध्ये मंदिरामधली गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. हो. योगा, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म किंवा करेक्ट. मेडिटेशन याकडे लोकं जास्त वळायला हं, हं, जात हं. आहेत. त्याचं कारण हे आहे, की आता दिवसेंदिवस लोकांना ती अवेअरनेस यायला लागली आहे, हां. की हीच एक ठिकाण आहे जिथे शांतता मिळू शकते. तुम्ही कितीही पैसा कमवा, तुम्ही कितीही नाव कमवा, तुम्ही कितीही चांगली गाडी किंवा एक चांगलं घर घ्या किंवा चांगले कपडे घाला, दॅट कॅनॉट गिव्ह यू द पीस ऑफ माइंड. हं. पीस ऑफ माइंड इज विदिन यू. ते तुमच्या आतमध्ये आहे आणि ते आतमध्ये जाऊनच शोधावं लागेल. करेक्ट. त्यामुळे इट इज रिअली व्हेरी नेसेसरी आहे, फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये हे फील्ड फार भयंकर पद्धतीने वाढणार आहे हो. आणि अजून रेकी मास्टर्सची गरज आहे.